कल्याण डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत आणि त्याचवरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांना तब्बल 5 ते 10 कोटी दिल्याचा आरोप राऊतांनी केलाय। मात्र त्यांचा हा आरोप रवींद्र चव्हाणांनी फेटाळून लावलाय। कल्याण डोंबिवलीत विरोधकच शिल्लक राहिलेले नाहीयेत, त्यामुळे संजय राऊतांचे आरोप बिनबुडाचे असा पलटवार त्यांनी केला। देशाच्या इतिहासामध्ये नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध लोक कधी निवडून आले नव्हते। 60 65 लोक बिनविरोध निवडून येतात कोणत्या आधारावर? आणि या महाराष्ट्रामध्ये हा जो नवीन ट्रेंड सुरू झाला बिनविरोध निवडून आणण्याचा, साम दाम दंडभेद, जबरदस्तीनं समोरच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावायची, त्यासाठी निवडणूक यंत्रणा वापरायची, नाहीतर समोरच्या उमेदवारांवरती पैशाचा पाऊस पाडायचा। 5 कोटी 10 कोटी रुपये दिले या बिनविरोध होण्यासाठी आणि उमेदवारांना माघार घेण्यासाठी। महायुती झाल्यामुळे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी विरोधक जे आहेत किंवा विरोधी पक्षांमध्ये कोणी शिल्लक राहिलेलं नाही, त्यामुळे तो आलेला रिझल्ट जो आहे तो त्यामुळे आलेला रिझल्ट आहे। तुम्ही आकडेवारी या अगोदर जरी पाहिली, एक नगरसेवक फक्त राष्ट्रवादीमधला तिथे होता, बाकी सर्व शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचेच होते। महायुती झाली त्यामुळे त्या ठिकाणची परिस्थिती तशी। संजय राऊतांचे आरोप हे बिनबुडाचे असतात हे आपणा सर्वांना माहीत आहे, त्यामुळे त्यामध्ये फार बोलावं असं मला वाटत